उपयोग काय? ध्वनी पाहिजे. नर देहाचं साधन मी फक्त तुम्हाला बुद्धी सांगितलं. कान आता नुसता कान उपयोगाचेच नाहीये. प्रेताला कान असतात, प्रेताला श्रुती नसते, ऐकण्याची शक्ती नसते. प्रेताला डोळे असतात, दृष्टी नसते. प्रेताला तोंड असतं, पण आतली चेतना चैतन्य मेलेलं असतं, गेलेलं असतं निवड, म्हणून तो बोध येऊ शकत नाही. हा त्या चित्रकेतूची कथा भागवतात सांगितलेली आहे. यांना आवडते कथानक आहे, बघूया 2 मिनिटात सांगूया आणि नंतर हा विषय आता आवडता गेला. काय सांगितलं त्यांनी? चित्रकेतू हा त्या राजाने इतक्या राण्या केल्या, त्याला मूलच होत नाही. शेवटी एका राणीला मूल झालं. मूल झाल्यानंतर ते 12 वर्षाचं मूल झालं, लक्षात ठेवा. आणि ते 12 वर्षाचं मूल झाल्यानंतर एका राणीच्या मनात दुष्ट विचार आला. म्हणजे आतापर्यंत आपण सगळ्या राणी आहोत, आता हा मोठा झाला, उद्या हा राजपुत्र म्हणून त्याचा जर राज्याभिषेक झाला तर याची आई ही राजमाता होईल आणि आपण सगळ्या दासी बनून जाऊ. मग काय केलं पाहिजे? राजाला सांगूया का याचा राज्याभिषेक करणं कसं आहे? राजानंतर युवराजाचा राज्याभिषेक झालाच पाहिजे. मग काय करूया? याला मारून टाकूया. हा सगळ्यात सोपा उपाय. विष जगत मारून टाक, प्रेत पडलेले जगत. राजा म्हणतो की हा झोपलेला आहे, त्याला उठवू नका. वैद्य सांगतो याची नाडी सुटलेली आहे, हृदयाचे ठोके थांबलेले आहेत, श्वास बंद झालेला आहे. राजा म्हणतो काय नाही, तुम्ही दुसऱ्या वैद्याला पाठवा. हा गाढ झोपलेला आहे. काही वेळानंतर उठले. मी हाक मारतो, मी जोरात हाक मारतो, आपण सगळे मिळून हाक मारूया. हा उठलाच पाहिजे. बघा ना त्याचे डोळे, बघा त्याचं नाक, बघा त्याचं कान. वैद्य सांगून थकले, हा त्याचा अंत्यसंस्कार करू ना, प्रेत तिथेच आहे. हे विपरीत व्हायला लागलं. आता प्रेत जर सडलं कुजलं रोगराई पसरेल सगळीकडे. मग करायचं काय? अशा वेळेला ती शक्ती काल सांगितलेली नारद नावाची येत आहे. आणि म्हणजे काय सगळा प्रकार आहे? राजाच्या प्रेताच्या जवळ बसलाय, कोणी याला हात लावायचं नाही. मी याला हाका मारत राहील आणि हा उठेल. हा मेलेला नाही. काय बोलता तुम्ही? माझा मुलगा आहे तर मरेल बघा. मग नारद म्हणतात की ह्याला आता शॉक ट्रीटमेंटच दिली पाहिजे. सांगून काही उपयोग नाही. सगळ्यांनी सांगितलं, वैज्ञानिक सांगितलं, प्रधानमंत्र्यांनी सांगितलं, आई वडिलांनी सांगितलं, बायकोनी सांगितलं, हा मेला आहे. राजा म्हणायला काय? मग शेवटी ते म्हणतात की आता मी माझ्या तपस सामर्थ्यानं याच्यात तुझा मुलगा आमच्यामध्ये आता मुलगा वगैरे का आई नाही आहे, बॉडी आहे, बॉडी. मी बोलवतो त्याला आणून नारदाने बोलवलं आणि अशी एक आकृती उभी राहिली, शॅडो अशी आकृती. आणि नारद बोलायला लागले त्याच्याशी की हे चित्रकेतूच्या मुला. तो हसायला लागला. चित्रकेतू कोण? अरे तुझे वडील, त्यांचं एवढं प्रेम होतं तुझ्यावर, हे काय इथे बसले तुझ्या प्रेताला धरून. म्हणलं मला काही माहित नाहीये, माझा काही प्रेताशी काही संबंध नाहीये. जोपर्यंत संबंध होता तोपर्यंत मी हा देह वापरत होतो. संपला संबंध, मी गेलो, मी मुक्त आहे. आणि हे वरी 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 काय सांगितलं चाललंय? मी आता आधी मेलो म्हणजे पुढचा जन्म मी लवकर घेतला आणि हे नंतर मेले तर मी आमचा बाप होणार नाही. कशावरून? आणि लक्षानुलक्ष माझे जन्म झाले. तुम्ही कुठल्या जन्मात येणार वडिलांबद्दल बोलताय? ते बघितल्यानंतर राजाने बघितलं की तुला आठवत नाही कालपर्यंत नाही. मला देहाशीच माझा संबंध आहे. देहाशी संबंध असलेल्या तुमच्याशी काय संबंध आहे मला? मी मुक्त झालेलो आहे. आणि तो निघून गेला. राजाचे डोळे उघडले. राजा म्हणाला की ह्याला डोळे आहेत पण दृष्टी नाही, तो पाहू शकत नाहीये. मी एवढा दुःख करतोय त्याला दिसत नाही. मी एवढ्या हाका मारतोय त्याला कान आहे पण ऐकू येत नाहीये. तुम्ही मला मेल्यानंतर कशी अवस्था होती का? तर नाही. आणखीन एक अवस्था तुम्हाला सांगतो, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. शेवटचा म्हणजे निगेटिव्ह अवस्था. आपण कोणत्या तरी विचारात निघालेलो आणि विचारात निघालेला समोरून आपला एक मित्र येतो, आपल्या समोर म्हणतो हे, आपल्याला दिसत नाही, डोळे उघडे, आपल्याला हाय ऐकू येत नाही, कान उघडे. संध्याकाळी तो विचारतो, ते सकाळी तो काही विचारात वगैरे होतास, काही प्रॉब्लेम आहे का तुला काही? तो म्हणतो होय, पण तुला कसं कळलं? तो म्हणा मी सकाळी तुझ्या समोर उभं राहिलो, तुला हाय केलं,
पण तुला ना मी दिसलो ना मी ऐकू आलो. त्यावेळेला तो म्हणाला, काय सांगू, माझ्या आईवर अत्यंत प्रेम आहे आणि आई अत्यंत आजारी आहे म्हणून मला टेलिग्राम आला, साहेब इतका वाईट आहे की तुम्हाला रजा देणार नाहीये. तेव्हा मी विचारत होतो, आईकडे तर गेलंच पाहिजे, काय कारण सांगावं, का न सांगता निघून जाऊ, या बॉसला काय सांगितलं म्हणजे पटेल, हे सगळे विचार माझ्या मनात होते. आणि त्यामुळे माझे डोळे उघडे होते, तू समोर होतास, दिसला नाहीस. माझे कान उघडे होते, तू हाक मारत होतास, मला ऐकू आलं नाही. जिवंत माणूस आहे, हा रस्त्याने चालणारा माणूस आहे. पण आतला कुठला तरी एक स्विच आहे, तो ऑफ केलेला आहे, झालेला आहे. तो स्विच ऑन कशावर झाला? आईच्या स्मृती. किती नाही आईने आम्हाला लहानाचं मोठे केलं, वडील गेल्यानंतर आमच्या घरात काय गरीब होते, इकडे ऑन झालेला आहे तो स्विच. आणि आता आई लहानपणी हे विचार करायला डोळे दिसले पाहिजे. विचार करतात डोळे, विचार करतात कान, विचार काय करतात, विचार मन बुद्धी विचार करतात. स्विच ऑन. जिवंत असताना, जागर असताना बऱ्याच वेळेला आपण जगाला स्विच ऑफ होतो, जगाचं काही कळत नाही आपल्याला, आत कुठेतरी आपण विचार करत असतो. हे घडतं ना. आता हे आईच्यावरचं प्रेम आहे वगैरे, पण ते मित्र हाका मारतोय वगैरे, अभ्यास करतोय, एखादा आवडता कार्यक्रम बघतोय, महाराजांच्याकडे नुसतं बघता बघता स्वतःला विसरून गेलेलो आहे. हाका मारतायत, हे करतायत, ते करतायत, जाणीव नाही. हे जमतं ना, हे जमतं, कारण बाहेरून देह आहे ना, ते साधन आहे आणि साधना आत चालू आहे, बाहेर नाही. बाहेरची साधना कशी असते? एका सुनेचं उदाहरण देतो. आपण आपल्या सुनांशी सासूंशी कसं वागतो? दोन्ही बाजून. सुनही वाईट बोलते आणि सासूही वाईट बोलते, दोघे जण. कारण ही काळपर्यंत आलेली नसते घरात. लग्न करून घरात येते, सासू म्हणतात आमच्याकडे हे चालायचं नाही, आमच्याकडे तसं नसतं, आमच्याकडे असं पाहिजे, आमच्याकडे असं. सासू सासू गमतीनं म्हणलं तर सारख्या सूचना, म्हणजे सासू सारख्या, सा आणि सूचना. आणि सून म्हणजे काय? सूचना नकोत. कसं जमणार आहे सांगा बरं? ही सारख्या सूचना करत जाणार सासू आणि सून म्हणतात सूचना नकोत, सासूबाई पटणारच नाही यांचं. तर अशा एका सुनेला बायको, नवरा म्हणजे मुलाला आल्याला सांगते की हिला बाहेर कायमची माहेरी पाठवून देते. नवऱ्याला कटकट, इकडून सासू तिकडून हे, हिला माहेरी पाठवल्यानंतर आपण बाहेरच्या बाहेर भेटून गेला, घरात कटकट कशाला पाहिजे? आईला म्हणतो काय करते, तुला तुझं काय सामान वगैरे बांध, मी तुला कायमचं माहेरी पाठवतो. ती तयारी वगैरे करते, तोपर्यंत सासूच्या मनात विचार येतो की ही जर कायमची माहेरी गेली तर हक्काची मोलकरी मला कुठं मिळणार? हे वावराडी मला जी हक्काची आहे ती कशी मिळणार? आणि फुकट मोलकरी सुद्धा नाही, मोलकरी मोल घेते, हे मोल सुद्धा घेते. म्हणून आता नाही, माझा विचार बदललेला आहे. तिला गोठ्यात ठेवायची, गोठ्यात. सत्य कथा आहे नाही. आणि तिला पाहिजे तेव्हा मी घरात बोलले, भांडी असून तरी गोठ्यात, दोन गोठ्यात, घर स्वच्छ कर गोठ्यात. सासूनी दोन्ही बघितलं, ती काही बोलत नव्हती सून. सासू सांगते त्याकडं. आम्ही लग्न झालेल्या आमच्या किती आता मुली तिथे लग्न होऊन गेलेले आहेत, त्या म्हणतात आता विचार लग्न करायला काय कसं वागायचं त्या मुलीने. तिथे आम्ही दारात वाढली. म्हणलं एक चीनी मंत्र आहे, चायनीज मंत्र आहे, तबन खाऊ तबन खाऊ तबन खाऊ म्हण. विचारला म्हणून गेला, अर्थ काय याचा? आता तू सासरी राहणार आहेस, तोंड बंद कान उघडे, तो बंद काऊ तो बंद काऊ, 1 वर्षभर तो कर. सगळं सासर तुझ्या पायाचे 1 वर्षभर मात्र काहीही बोलायचं नाही, तोंड बंद कान उघडे. 10 1-2 नाही जमतं, राज्य करतात सासर, राज्य करतात. 1 वर्ष जी सासू तुला लाथ मारते ना, सहन कर. उद्या तिला डायबिटीस झालेलाच आहे, क्रॅम्प्स आल्यानंतर हे संसार दाबून द्यायचं आणि मग काही दाबायचे ते दाब ना, ते कर ना. मला सांगायचंय काय, ही पहिली वर्षाची तपश्चर्या नको करायला ना, आणि मग येईल शक्ती. हे करावं लागत नाही. तुम्हाला सांगतो, सगळी सासरची सूत्र येतात. बायको म्हणाली माझी मुलीपेक्षा माझी सून सांगते. मुलीला बोललं तर ती 10 कारणं सांगते, सून घरात असते आणि माझं सगळं
खरं बघायला गेलं तर सासू आता सोनेचं ऐकायला लागलेली. तर ही काही शब्द बोलले नाही, गोठ्या खायला नाही. सासूने सांगितलं मी खायला दिल्याशिवाय तिला काही द्यायचं नाही. सासू तुला काही खायला देत नाही, प्यायला पाणी देत नाही, ती दृष्ट आहे. पण हिला खायला तर काहीतरी पाहिजेच. हिने काय सुरू केलं, गाईचं जे गवत होतं ना, गवत, ते मग ते पाण्यात घालायचे, चावत बसायचे. गवतात दूध असतं, गाईचे जे दूध तयार होतं ते गवतापासून तयार होतं. इतरही यंत्रणा आहे, पण तुम्ही साध्या दुर्वा बाहेर येतात, दुर्वा 2-4 तोडा आणि हे करा. अरे दूध येणार, पांढरंच दूध असतं ते. आणि दुर्वांचं दूध महाराजांनी चांगलं औषध सांगितलेलं आहे. महाराजांच्या चरित्राच्या मागे हे औषध आहे, त्याच्यात दुर्वांचं दूध. की मांजरं वगैरे जास्त वगैरे काही खाल्ले की आपल्याला गवत खाताना दिसतात ना, मांजरं काही गवत खात नाही, औषध असतं त्यांचं. की गवत खायला लागलं, गाईला आणलेलं गवत ते खायचं. पेंड, गाईला दिलेली पेंड. आणि पेंड म्हणजे शेवटी ती ह्याचीच असते, खोबऱ्याची वगैरेच असते, शेंगदाण्याचीच असते, चांगलं असते. ती खायला लागली, सेवा करते, प्रकृती चालली. प्यायला पाणी नाही म्हणजे गाईना प्यायला पाणी किंवा गोमूत्र प्यायला लागते. आणि सतत सेवा. घरात सासूबाईंची सेवा झाली की बाहेरून अंगण काढायची, गोठा इतका स्वच्छ ठेवला होता तिने. का नाही, गाय प्रसन्न होणार सांगा बरं. गोमाता त्याची शक्ती, आतून शक्ती तिला. आणि तिला एक अशी सिद्धी प्राप्त झाली की दुसऱ्याच्या मनात काय चाललंय ते तिला कळायला लागलं. तिने कधी या सिद्धीचा उपयोग केला नाही. एक दिवस ती जी कुटुंब होतं त्या कुटुंबाची मोठी केस कोर्टात चालली आणि त्या केसचा निकाल होता. आणि मुख्य म्हणजे कोटी रुपयाची ते फायदा होणार होता त्याचा. सासरे पूजा करत होते आणि ज्या दिवशी असा निकाल असतो त्या दिवशी जरा जास्तच पूजा करतात. सासरे बुवा पूजा करतात आणि इतक्यात वकील मित्र झाली की नाही तयारी म्हणून विचारायला येतात. अरे आज कोर्टात जायचं ना, महत्वाचा डिसिजन आहे, आज आपल्या बाजूने निकाल लागला आहे. ते हाक मारतात, नारायणराव, शंकरराव बोलवायला आहेत नारायणराव. त्यावेळेला सासूबाई काहीतरी सांगायला येणार. इतक्या सुनबाईची गोठ्या त्यांनी सांगते ते सांभाराकडे गेलेले. त्यावेळेला म्हणते की हो नारायणराव, ते सांभाराकडे. सासूला एवढा राग येतो, तुला घंटेचा आवाज ऐकू आला नाही, आरती चालली त्यांची, ते मंत्र म्हणत होते, ऐकू आलं नाही तुला, देवघरात आहे, सांभाराकडे गेले म्हणून काय सांगते. 2-3दा झाल्यानंतर ते सासरे बुवाने पूजा थांबवली, धावत आले, आपल्या सुनेच्या पायावर लोटांगण घातलं. आणि तुला कसं कळलं, तुला कसं कळलं, मी सांभाराच्या दुकानातच होतो, मी गंध उघडत होतो आणि मनातल्या मनात सांभाराला शिकायला येत होतो. गेले 15 दिवस मी चपला शिवायला दिली आहे त्याच्याकडे. त्या चपला आज तरी झाल्या म्हणजे पुढे त्या फाटके चप्पल घालून मी केस कोर्टात जाऊन आता दुकान उघडलं असतं म्हणजे बरं, मी देवाला गंध होते, सांभाराचं दुकान कल्पना करा. आणि इतका उशीर केलेला पैसे मात्र तो मोजून घेणार. आणि देवघरात नाहीच आहे, देवघरात शरीर आहे, हे गंध उघडणं, गंध लावणं शरीर, मन सांभार. बरोबर उलटा करूया, काल विचार आपण घेतला होता की आपण मन महाराजांना देऊया, ते प्रपंचाला देऊन टाकूया. महाराज तो प्रपंच इतका चांगला चालवतो. आपण सध्या उलट केलेलं आहे, आपण मन प्रपंचाला दिलेलं आहे, नवऱ्याला बायकोला मन दिलेलं आहे.
ते चेहऱ्यावर आणि डोळ्यावर अवकाश डोळे म्हणून समोर महाराजांची जी भव्य प्रतिमा आहे, मोठा फोटो, महाराजांच्या छातीकडे काही क्षण आनंदाने शांतपणे पाहू. महाराजांचे दर्शन घेऊया आणि इथे जमलेल्या सर्वांना नमस्कार करूया. शांत संध्याकाळी कदाचित कालच्यासारखा जर बोलताना त्रास झाला तर महाराजांनी